इंटरनेटचा इश्यू आला होता. ठीक आहे. अनम्यूट करू. हां, केलंय, अनम्यूट केलंय. ओके. आता येतोय आवाज? ओके, पुन्हा रिपीट करतो. अटेंडन्ससाठी आता पूर्ण नाव मगाशी कदम सुधाकर, कदम सुजाता काहीतरी नाव होतं, असं पूर्ण नाव टाका तुम्ही आणि अंडरस्कोर करून सागर दिनकर शिंदे रोल नंबर नाहीत. ठीक आहे, तुम्ही फक्त अंडरस्कोर करा, रोल नंबर लिहू नका फक्त. ज्यांचं आता तू एकटाच असा आहे की रोल नंबर नाही. सागर दिनकर शिंदे अंडरस्कोर एमटी सोडा. पण बाकीच्यांनी नंबर टाकायचे याप्रमाणे. कॅपिटल सगळे लेटर घ्यायची गरज नाही, फक्त फर्स्ट लेटर कॅपिटल घ्या. बरं, घेतलेत काय अडचण नाही. ठीक आहे. हां, शेख सोईद मौलानी बरोबर टाकलंय अंडरस्कोर 20 करून. म्हणजे अटेंडन्स मार्क करायला सोपं पडणार. जो पण आपण इंट्रोडक्टरी चर्चा करत असतो त्यावेळेस टाईप करून द्यायचं. म्हणजे स्क्रीनशॉट काढायची गरज नाही आणि ह्या चार्टमधून मला ते घेता येईल पुन्हा नंतर. सुरुवातच्या अगदी 10 मिनिटांमध्ये करू शकता तुम्ही. विशाल चापटे, तुझी पद्धत चुकीची आहे. अंडरस्कोर समजतं का टाकायचा? रोल नंबर वगैरे कळता येते, नंबर काय तो. बाकी मनाने काही करू नका. जेवढं सांगितलं तेवढं. काय एक्सेल शीटमध्ये जनरेट होईल अटेंडन्स ही. नोटपॅडमध्ये ते मला कॉपी करून पुन्हा इकडले नंबर पेस्ट करायला सोपं जातं परत. त्यामुळे अंडरस्कोर टाका म्हटलं तुम्हाला. ओके. खंदारे अपूर्वा नागोराव, तुमचा नंबर आहे. वरती कोण साळुंके श्रीनाथ, रोल नंबर नाही का? असं टाकत राहा मध्ये मध्ये. डबल टाकू नका फक्त. आलेत, सर्वजण उपस्थित आहेत. तीन अब्सेंट आहेत समजा. तर आपण पुन्हा रिडंडन्सी बीट. रिडंडन्सीचा तुम्ही शब्दशः अर्थ घ्या या ठिकाणी. रिडंडन्सी म्हणजे अनावश्यक. म्हणजे आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की ॲपल ट्रान्सफर केला होता आणि आपल्याला बनाना मिळाला होता. म्हणजे इथं डिकोडिंग करेक्टली होत नाहीये. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल, की त्यामध्ये ॲडिशनल फीचर ॲड करायचे. एक ॲडिशनल बिट ॲड करायची ज्याचा त्याच्याशी काही संबंध असणार नाही. म्हणजे Appleचं जर रिप्रेझेंटेशन 00 असेल तर एक बिट अजून ॲडिशनल ॲड करा तुमच्या मनाने. 0 ॲड करा, फक्त लक्षात असू द्या 000 म्हणजे काय असेल ते. ॲडिशनल 1 बिट ॲड करा, 2 बिट ॲड करा, म्हणजे ॲक्चुअल मेसेजमध्ये ज्या बिटची गरज नाही त्याला ॲड करणं, म्हणजे त्याला आपण रिडंडन्सी बिट असं म्हणतो. आणि मग ते मेसेजमध्ये ॲड करून सेंड करणं, जेणेकरून तुम्हाला डिटेक्ट एरर ज्या असतील ट्रान्समिशनमधल्या ते एरर डिटेक्ट करता येतात किंवा करेक्ट करता येतात. असं एकदम सुरुवातीला आपण ते डिस्कस केलंय. कदम सुजाता सुधाकर अंडरस्कोर 5 टाकायचं, 05. म्हणजे रोल नंबर 5 हे कळतंय मला. एक युनिफॉर्मिटी पाहिजे सगळ्यामध्ये. तुमचं प्रोफाईलचं नाव आहे, पूर्ण रोल नंबर प्लस केलं तरी जमतं. मग चार्टमध्ये प्रेझेंट म्हणून टाकू शकता तुम्ही. तर ही मेथड बरी, मला कॉपी पेस्ट करायला तुमचं नाव सोपं. नाव तुम्ही
तुम्ही तुमचे नाव दिले, जसं स्पेलिंग असेल तसंच येईल त्या अटेंडन्सवरती हां, दररोजचं. पुन्हा म्हणताल आमचं नाव स्पेलिंग चुकलं. त्यामुळं केअरफुल घ्या टाकताना. हा मेसेज सेव्ह करूनच ठेवा. मीटिंग चालू व्हायच्या आधी कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं. हे तुम्ही काय करा, प्रत्येक लेक्चरला हा रूल फॉलो करा. म्हणजे तुमची अटेंडन्स पण त्याने रेकॉर्ड करत असतील तर, रेकॉर्ड होत नसेल तर मग ती अटेंडन्स होत नाही. ज्या त्या टीचरची अटेंडन्स जशी असेल त्याप्रमाणे राहील मग. ओके, ठीक आहे. आपल्याला कोडिंग थिअरीमध्ये लागणाऱ्या बेसिक टर्म्स आपण डिस्कस केल्या. पहिली गोष्ट म्हणजे अल्फाबेट, ज्याला कोड अल्फाबेट म्हणतो. जसं की आपण बालवाडीमध्ये किंवा जेव्हा 3री, 4थी, 5वी तुम्ही इंग्लिश अल्फाबेट शिकला असाल, त्याच्यावरनं शब्द तयार करणे, मग व्याकरण, ह्या सगळ्या गोष्टी. तर कोडिंग थिअरीमध्ये महत्त्वाचं अल्फाबेट लागतात आणि इथे जे अल्फाबेट्स आहेत, ते नेहमी तुमचे फायनाईट फीड असते. फायनाईट फीडबद्दल आपण डिटेल सेकंड युनिटमध्ये पाहणार आहोत. आणि फीड हे सर्वांना माहिती आहे काय आहे. फीड हा काय असतो, की तो ॲडिटिव्ह ॲबिलियन ग्रुप असतो. म्हणजे त्याच्यामध्ये 5 कंडिशन सॅटिस्फाय होतात विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन ऑपरेशन. ज्या कंडिशन्स आहेत, क्लोजरनेस, लॉ ऑफ असोसिएटिव्ह, existence of zero element, existence of additive to inverse, and it is commutative under additions, means abelian group under addition. And likewise, 5 conditions for multiplication. As per the multiplication is concerned, don't consider zero element. Uh, except additive identity element, the remaining set, we have same 5 conditions: closeness, law of associative, existence of multiplicative identity, and every non-zero element, non-zero in the sense non-additive identity. Every non-zero element has multiplicative inverse in it, and multiplication is commutative. So नॉन-झिरो एलिमेंटचा संच जो आहे तो काय होतो, ॲबिलियन मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप फॉर्म करतो. आणि शेवटी डिस्ट्रिब्युशन लॉ असा फीड आहे. फीड कन्सिस्ट ऑफ 11 एक्झाम्स. विथ दिस एक्झाम्स इट बिकम्स फीड. So throughout this course, your alphabets are always feed element unless and until they are not mentioned. If somewhere there may be feed element as a ring, then it will be mentioned there. Otherwise, it will be a feed. We can judge whether it is feed or ring. Alphabet is just set of finite symbols, and with using these alphabets, you are constructing the words. Now look at the first definition. Query word of length n. So your alphabet is of size q, must be of feed with q element. So that's why it is called query word with length n. So query word means you are forming that word, we require some alphabet. Suppose in English, this sequence word is written. The sequence has length 8, and it is taken from this S, E, Q, U, E, N, C, E. It is taken from the English small alphabets, 20 from the 26 letters. So likewise, whatever alphabet you are choosing, from that alphabet, the word query word means all the bits of that word are from this A alphabet having size q, and each and every has length n. If you are constructing code from that, the length n means it has bit n. So it is a sequence of code alphabet like this. See here, W is W1, W2, Wn. This W1, W2, Wn are the alphabets from this. It may be A1, it may be A2, it may be AQ. They are just notation for this. This W1, W2, Wn are the code alphabets. So this is a query word of length n. And if similar type of words are collected in the same set, if such words, don't collect word of length 2, word of length 3, and word of length of 4. Uniform length. It means here you can see the next definition. Example is also mentioned here. This is binary word of length 6 here, because your alphabet is binary. Now what is query block code of length n? A non-empty set C is called query block code of length n if it has all the words of same length. And all the words are query words. Keep in mind that also. All the query words are of same length. That is called query block of length L. And here in example, the alphabet is again binary, and this is the binary block code, and the length of this code is 3. You can see each word. This is the first word, comma separates the word. This is second word. This is third word, and this is the last word. Each word is having length
3. So this is a binary block code of length 3, and you can write many more example on this to find the length, to decide what value of q is there. So for 2 it is called binary, for 3 it is called ternary, and so on. If it is q, then it is called q array. Whatever number you write, 4 array, 5 array, 6 array, and so on. सो त्यावेळेस या डेफिनेशन क्लिअर झालं होतं. पुन्हा मी आपल्याला वेळ आहे म्हणून पुन्हा रिपीट केलं त्या डेफिनेशन. आता त्याच्यामध्ये कुणालाही काही अडचण असू नये. अडचण नाही असं मेन्शन करा किंवा आहे असं मेन्शन करा या 2 डेफिनेशनमध्ये. फार एलिमेंटरी रिपीट होत असेल, बोर होत असेल एखाद्या तुम्हाला. पुट इन चॅट. नो डिफिकल्टी इन दिस 2 डेफिनेशन्स. काही नाहीच या डेफिनेशनमध्ये तसं. नो प्रॉब्लेम. Then we move forward further for third definition. आणि ही तिसरी डेफिनेशन आणखी सोपी आहे. त्या क्यूअरी ब्लॉक कोडचा एखादा एलिमेंट असेल त्याला काय म्हणायचं, कोडवर्ड. कोड आणि कोडवर्ड कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. मी जेव्हा जेव्हा कोड हा शब्द वापरून त्यावेळेस तो सेट असेल. दिस इज कोड किंवा जस्ट क्यूअरी ब्लॉक कोड ऑफ लेंथ n. But whenever I say element of C, instead of element of C, I may call it as code word. Instead of element, I may call it as code word. म्हणजे क्यूअरी ब्लॉक कोडचा जो एलिमेंटला कोड वर्ड म्हटलेला आहे, कोड वर्ड और सिम्पली वर्ड. तर इथं कोड वर्डची डेफिनेशन म्हणजे काय? W is code word means W belongs to C, that you keep in mind. As in set theory, the sets are always represented by capital letters, so your C will be always capital. And whenever it is small notation with suffixes C1, C2, and this means they are the code word C1, C2. If they are belong to C, then they are called as code words in C. So here also I think you should not have any problem over this. But this set theory logic, you always represent set. What is this? This is a just set. Set consisting of same length word from the same alphabet. That is your query block code. And sets are always represented by capital letter, and elements are always represented by small letter. That we know. This terminology everybody knows. Those who are mathematics, belongs to maths background. So for code word, it means that it is element of C. So here also I think we don't have any problem. And now this is size of C. Size of C means what? Number of elements C. You can say in this example its size is 1, 2. Now this is one code word. The code word of length 3. This is another code word. This is third code word and fourth. So size of this is 4. Likewise another example is given. So this is of length 5. All the code words are of length 5, and if you count it, it has size 4. 1, 2, 3, 4. So this is a binary block code of size 4. So size doesn't mean length. This पण confusion होतं बराच वेळा. Size means number of element in that set C. Cardinality of C. We call this as cardinality of C. Cardinality of C means number of element in C. And length means in C, each word has same length, number of bits in that word, and every word has same bits. That is called length of that code. Next important concept that will be used in the later unit 3 or maybe unit 4, but at present you must know what is it. This is the information rate, or simply it is called as rate of code. How to find rate of code? Once you know the length of code, it is easy to find the rate of code, and it has simple formula. This log of size of C to the base Q divided by N. This number always represents code rate. It is always a real number, not negative. It is always a real number. Code rate is always greater than 1. If it is one size 1, then it log of 1 may get 0, but otherwise it is always positive real number. Rate you are finding. What is information transformation rate, like that? This is formula you keep in mind. This formula might be discussed in unit 3 again, but at present you treat this as definitions.
log of size of C. Now, likewise, we can find what is the chord rate of this C. One can find how this chord rate of the above C. Its size is 4 and it is binary, and one can easily calculate what is log of 4 to the base 2. So in the logarithm, one property is there, log of non-zero number to the base same non-zero number, it is 1. So you can arrange this 4 as 2 square. Once you write this 4 as 2 square, then it is log of 2 square to the base 2, means 2 log 2 to the base 2. And if A is non-zero, log of Q, or if Q is non-zero, log of Q to the base Q is always 1. You have proved it in your school level. So in this property, you can say that it is 2 log to the base 2 divided by 5. So 2 by 5 is the chord rate of this code. Okay, same example is explained here. Here, same example is explained here. 2 by 5 means 0.4. So this code has chord rate 0.4. And if one knows length of code and size of code, then it is called NM code. NM are the important parameters. These are N is this N stands for length. First number is always stands for the length of the code, and second number always stands for the size of the code. That you should keep mind. नेहमी लिहिताना कधी अगोदर साईज लिहायचं नाही, अगोदर त्या कोडची लेंथ लिहायची आणि नंतर साईज. लेंथ अँड साईज जसा अल्फाबेटमध्ये एल आधी येतो आणि साईजचा एस नंतर येतो, त्याप्रमाणे लक्षात ठेवा तुम्ही. लेंथ अगोदर, साईज नंतर. ॲज पर द अल्फाबेट, इंग्लिश अल्फाबेट, एल कम्स फर्स्ट अँड एस देन. सो दिस इज कन्व्हेन्शन. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं असेल 2 3 कोड, तर तुम्हाला अंडरस्टँड हो 2 3 कोडचा काय अर्थ असेल, 2,3 कोड म्हणजे काय असेल. 2,3 कोड काय असेल, ज्याची लेंथ 2 असेल आणि साईज काय असेल 3 असेल, या अर्थी. सो अल्फाबेटिक प्रमाणे युअर एन, आता एम आणि एन मध्ये पाहिलं तर एम आधी येतो, पण इथं एन इज रिप्रेझेंट फॉर लेंथ. सो लेंथ ऑलवेज कम फर्स्ट अँड देन साईज, लाईक दिस. बट these are the notation. Small n is for length and capital M is for size. सो बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आणि लिहिताना तुम्ही काय करता, अगोदर साईज लिहिता नंतर लेंथ लिहिता, अशा वेळेस तुमचा आन्सर हे चूक होतंय. त्यामुळे इथे केअरफुल राहा लिहिताना. अगोदर नेहमी त्याचं लेंथ लिहायचं आणि नंतर त्या कोडचं काय करायचं, साईज लिहायचं लिहिताना. काय प्रॉब्लेम असणार नाही. ते 6व्या डेफिनेशन मध्ये 6वी कॉन्सेप्ट आहे, फक्त पॅरामीटर मेन्शन केले त्याचे. आणि मग आता हे तुम्ही एक्झाम्पल वाचा, याच्यामध्ये पॅरामीटर्स काढले फक्त, बाकी काय नाही. द पॅरामीटर्स वेर फाउंड हियर फॉर इच एक्झाम्पल. बायनरी अल्फाबेट आहे. आणि मग आता हे पहिलं एक्झाम्पल, याचं लेंथ, प्रत्येक कोडवरची लेंथ पहा किती. इट हॅज लेंथ 2, एव्हरी कोडवर्ड हॅज लेंथ 2. and what is the size of this? 1 2 3 4. So this is 2 4. 2 is length, 4 is size. This is binary 2 4 code. Some may call it as binary 2 4 code. Look at this next. It has a length 3. Each code word is of length 3 and number of code word is 4. 1 2 3 4. So it is 3 4 binary code or binary 3 4 code. म्हणजे 3 लेंथ आणि 4 साईजचा तो कोड आहे. नेक्स्ट, आता खरंच तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही, पण आता तुमच्या समोर आन्सरच आहे याचं. ठीक आहे, एखादा कोड लिहितो आणि प्रत्येकाने कॉमेंटमध्ये ते टाईप करा. आय विल राईट सम कोड हियर and then put in the comment box. Suppose I take alphabet as ternary. कॉमेंट मध्ये टाका हा कोणता कोड आहे, टर्नरी विच कोड. इट इज जस्ट पुट इन कॉमेंट. तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिल्याशिवाय तुमचं लक्ष राहत नाही लेक्चरमध्ये.
It is 4-6 code, correct. Ternary 4-6. One can say ternary 4-6 code. Now we'll move further for. Okay, many are answering. Then one should make remark, as earlier I said, if your alphabet is of 3 element set, then that code is called whatever code you are constructing, block code you are constructing, whatever length it may have, but it is always called ternary code. If your alphabet size, it depends on size. If your size is 3, then it is called ternary block code. If it is size 4, for example, it is F4. Now filled with 4 element, it is not Z4. There is different thing. This F4 stands for here, filled with 4 element, and these two are not isomorphic. Like Z2 F2 may be isomorphic, filled with 2 element. What do you mean by isomorphic? Now isomorphic means what? In the group theory, the isomorphism stands for सोपं उदाहरण घ्यायचं. कदाचित तुम्हाला सांगितलं असेल मी वर्गामध्ये की ग्रुप थेरीमध्ये काय होतं की आपण आपल्या आपल्या भाषेचं उदाहरण घ्यायचं. कोणी मराठी बोलतंय, कोणी तेलुगू बोलतंय, कोणी हिंदी, कोणी ओडिसाचा असेल. तर उदाहरणार्थ आपण कर्नाटकाचा, एखादा व्यक्ती कर्नाटकचा आणि एक व्यक्ती महाराष्ट्राचा आहे, आणि कर्नाटकच्या व्यक्तीला मराठी माहीत नाही आणि मराठीच्या व्यक्तीला कन्नड लँग्वेज माहीत नाही, आणि मग त्यांना तर संभाषण करायचं आहे. मग संभाषण करायचं असलं, आता एक नंबर थेरीमध्ये सांगू आपण, नंबरमध्ये आपण विचार करतो तर त्यांना कॅल्क्युलेशन्स करायचे. मराठी भाषेमध्ये तो 1+1 हा सांगेल 1+1 2 आहे मराठी व्यक्ती, पण त्या कन्नडच्या व्यक्तीला 1 काय आणि हा 1 काय माहीतच नाही. समजा मराठी आकडा 1 असा लिहितो आपण, मी ते इंग्लिशमध्ये काढला तर कळू शकतो कदाचित. तर 1+1 2 आहे. आता कन्नडमध्ये 1ला काय म्हणतात मला माहित नाही, पण जे काय म्हणतात समजा तो कन्नडचा अंक आपण ऍड केला तर त्याचा आन्सर पण तेच येणार. हे इंग्लिश अल्फाबेटशी आपण तुलना करूयात आता. हे मराठी, कन्नड, मराठी टू इंग्लिश कन्वर्ट केलं तर हे दोघांनाही समजते. म्हणजे दोघं काय येतील, सारखे येतील. म्हणजे मराठीमध्ये 1+1 2 असेल तर जसं इंग्लिशमध्ये 1+1 पण 2च आहे, तसं कन्नडमध्ये, तामिळमध्ये किंवा जगातल्या कोणत्याही भाषेत जा, ते 1+1 काय असणार आहे, 2च असणार. म्हणजे त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. तसा सारखेपणा या दोघांमध्ये नाहीये. F always stands for field notations, and it doesn't mean that FQ is always filled with, it will be with ZQ. Your Q may be prime or power of prime. It is prime number, then it may be your ZP. But as per this Z4 is concerned, this is not field, but it's a field. So whenever this notation comes, means it has to be field. This script F notation or with lining. This is representation, algebraic notations representation. Your Z is represented by this notation. Real numbers, extra line is there, it is represented by this notation. For natural number also there is one extra line. You can see in the algebraic notation books, maybe extra line comes there. So to set integer notations, algebraics have decided to use that type of notations, nothing else. But in your education level, these notations are not used. Only capital letters were used. Anyway, so these two are not they are not isomorphic because this is just ring. Here, every non-zero element does not have multiplicative inverse. For example, 2. 2 is element in Z4 which is non-zero, and we can't find multiplicative inverse of 2 because 2 is the zero divisor, and zero divisor doesn't have multiplicative inverse always. It is not integral domain, and we know the finite integral domain is always field. So as far this coding theory is concerned, your alphabet has to be filled, but there is field with 4 element, and that field is not this. The isomorphic neither. This is not field, that's why. But we can see how finite fields are constructed in the unit number 2nd. That is also important part to construction of your field element. Field, how you construct the field. You have field element of 4 element. You have field element of
feed element of 8 elements. Any if P is a prime number, you take any natural power of P, you can have feed at least one feed of that order there. There are many, but we can have at least one there. For P to the power 1, there is unique feed that is called as ZP, but in the rest case, you can have many feed there. So you may have field theory paper in the next semester also, but whatever background we needed in the coding theory with respect to feed, that will be discussed in the second unit, that is called finite feed. Basic algebra initially about ring theory, what are the properties are there, and then how to construct finite feed. That is important part. So we'll see there. And if whatever value if it is value q feed with q element, then it is called query code. So these are just remark about this. Now this basic depth, these are the basic terms which will be used regularly. Keep in mind, code stands for set and element stands for code word. Element of C stands for code word. So whenever code word comes, you should keep in mind that it is a part of that C. That is element and as a part of C. So code word means element of C, that you must remind it always. Now we have defined, actually this is a property regarding this, but read this definition. We also explained this definition earlier. A communication channel. Now communication channel, I will draw once again the figure of communication channel. Suppose this is the channel, some error may occur in this channel. This is input source, simple basic model आपण काढलं होता तिथे. This is output source. So this is source and this is receiver. Some words were sent over this, and this is noisy channel. It has some noise there. Noise चा शब्दशः अर्थ घेऊ नका. Noise means to get disturb. या दोघांचं संभाषण डिस्ट्रॅक्ट करायचं, त्याला नॉइज म्हणायचं. हा काय बोलला त्याला कळतं कामा नाही, आणि ह्या दोघांचं काम एकच, आपण काय बोललोय आपल्या दोघांनाच कळावं, तिसऱ्याला काही कळू नये. आणि हा जो मधला तिसरा थर्ड एन्व्हायरमेंट आहे त्याला नॉइज म्हणतात. म्हणजे डिस्टर्बन्स क्रिएट करणं म्हणजे नॉइज. नॉइज म्हणजे मोठ्याने आवाज करणे असंही नाही. बऱ्याच वेळा वर्गामध्ये आम्ही बोलतो, शिकवत असताना एखाद दुसरा बोलला तर तुमचं लक्ष तिकडे जातं, पण त्याला पण आपण डिस्ट्रॅक्शन म्हणू शकतो. काही जण काय बोलतो त्याकडे लक्ष देतात, काय सांगतोय करेक्टली. आता आम्ही बऱ्याच वेळा तुमच्या नोटबुक वाचायला घेतो, काय शिकवलं काय नाही पाहायला घेतो, आम्ही सांगितलेलं वेगळं असतं. आता एअर नॉईजमुळे किंवा प्रोनाऊन्सिएशनमुळे तुम्ही अजून वहीमध्ये वेगळंच लिहिलं असतं, तेव्हा ते लक्षात येतं की हे तुमच्या लिहिण्यामध्ये गफलत झाली. तर हा सोर्स म्हणजे मी समजा हा रिसिव्हर, म्हणजे तुम्ही आताही तसं होऊ शकतं, आवाज कुणाचा डिस्ट्रॅक्ट होत असतील, कुणाला नेटवर्क इश्यूमुळे आवाज कमी येत असतील आणि मला काय सांगायचं ते पोहोचत नसेल, पण काही गोष्टी कळायला तर काही गोष्टी आपण अंदाजे क्लिअर लावू शकतो, त्याला डिकोडिंग करणं असं म्हणायचं ते. आता हे सगळं व्हर्च्युअल लर्निंगच आहे आपलं. मला काय म्हणायचं तुम्हाला कळायला पाहिजे, आपलं मोडेम हा झूम ॲप आहे, झूम इंटरनेट सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये. मग कोणाला कॉल आला त्याचा तो त्यामधून बाहेर पडतो, तेवढा पुरतो त्याला कळत नाही काय आहे तिथं. म्हणजे या सगळ्या गोष्टी कोडिंग टेक्नॉलॉजीच्याच आहेत समजा. असो, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे तर महत्वाचं काय आहे, जे रिसिव्ड, आता हा जे फिक्स रिसिव्ड आहे इथं त्या चॅनलमधून, जे ही प्रॉबिलिटी महत्वाचं आहे. जे रिसिव्ड AI सेंड सगळ्यांची बेरीज करायची, हा एक फिक्स केला. याची प्रॉबिलिटी म्हणजे दिस AJ रिसिव्ड A1 सेंड, AJ रिसिव्ड A2 सेंड, AI सेंड AJ रिसिव्ड. नेक्स्ट हा कोण असेल तो, म्हणजे एकच पॉईंट फिक्स केलेला आहे, एका पॉईंट मिळणार, बाकी सगळे सेंड करणार. यांची प्रॉबिलिटी नेहमी 1 असते, हे लक्षात घ्यायचं फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटीमध्ये. दिस फॉरवर्ड इन द फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटी टोटल प्रॉबिलिटीचा रूल आहे तो. जसं सॅम्पल सेटचं प्रॉबिलिटी 1 आपण पाहिलं असेल तिथे, तर टोटल प्रॉबिलिटीचा रूल काय, हे टोटल ऑल म्हणजे एक हा मिळला एखादा कोड, म्हणजे समजा अल्फाबेटमध्ये क्यू आहेत, एक अल्फाबेट मिळला, म्हणजे बायनरी अल्फाबेटमध्ये आपण बायनरी सिमेट्रिक चॅनल पाहिलं पाहिजे. म्हणजे 0 हा रिसिव्ड होत असेल तर सेट हे 2 कोडवर्ड असतील, तर या दोघांची प्रॉबिलिटीची बेरीज ही नेहमी काय असावी, या दोघांच्या प्रॉबिलिटीची बेरीज नेहमी 1 असावी. म्हणजे हा जर पी असेल, क्रॉसओव्हरला पण पी डिनोट करतो, हा काय असेल 1 मायनस पी. मग यांची बेरीज या ठिकाणी काय येईल, टोटल 1 येईल. तर टोटल प्रॉबिलिटीचा रूल डिस्टर्ब होता कामा नाही. अशा प्रकारचं असलं तर चॅनल युजफुल चॅनल म्हणायचं, अदरवाईज युजलेस असेल. आपण ते एका एक्झाम्पलद्वारे पाहिले. आता हे जसं एजे साठी, म्हणजे एका एजे साठी नाही आहे,
हे A1 साठी ट्रू आहे, म्हणजे इथं एजेच्या किंमत ऐवजी A1 हा फिक्स आहे. हा फिक्स आहे आणि AI सेंड करतोय आपण वन बाय वन. A1 म्हणजे A1 इज फिक्स, A1 टू AQ सेंड यांची बेरीज. इथं पहा कुठं बदल केला मी, इथं सांगताना वेगळं सांगितलं, लिहिताना वेगळं. इथं इथं काय पाहिजे, मी करेक्ट करूनच सांगतो तुम्हाला. इथं तर AJ रिसिव्ड म्हणाला. हा ओके, AJ रिसिव्ड आहे. AJ रिसिव्ड इथं फिक्स पाहिजे होतं इथे. हा AJ रिसिव्ड चेंज होतोय. हा इथं थोडं सांगताना उलट सांगितलं मी, याला पुन्हा रिपीट करतो मी. AJ रिसिव्ड फिक्स आहे, AJ रिसिव्ड फिक्स नाही, AI सेंड फिक्स आहे. हा AI जो केलेला आहे तो सेंड फिक्स आहे. मी पुन्हा रिपीट करतो. तसं आहे ते सांगितलं ते पण बरोबर होतं, पण आपल्याला यांच्याप्रमाणे जावं लागणार आहे, डेफिनेशन प्रमाणे. आता पहा, AJ रिसिव्ड म्हणजे आता हा हा एक फिक्स सेंड केला, हा एक इकडला म्हणजे रिसिव्हर म्हणजे सोर्स कोड मधून एक शब्द फिक्स सेंड, एक शब्द सेंड केला एक चॅनल कोड मध्ये, आणि मग इकडे काय काय मिळतील तर ऍक्च्युली ते चुकीचं सांगितलं होतं मी. तर आता समजा A1 आहे, A1 सेंड केला, मग इकडे A1 सेंड केल्यानंतर A1 मिळण्याची प्रॉबिलिटी किती झालं, A2 सेंड केल्यानंतर पुन्हा A1 मिळण्याची प्रॉबिलिटी किती, A3 सेंड केल्यानंतर A1 मिळण्याची प्रॉबिलिटी किती, असे सगळे सेंड प्रत्येकाची प्रॉबिलिटी काढायची. मग अशी उलट सांगितलं माझ्याकडनं. बरं पुस्तक पाहिलं मी, ठीक. या सगळ्यांची बेरीज वन यावी असं त्याचा अर्थ आहे. इथे इथे समेशनकडे लक्ष घ्यायचं, समेशनवर बरोबर दिले. पुन्हा चुकीचं सांगितलंय, आधी बरोबर सांगितलं होतं. A1 sent, AI sent and this AJ received. त्या नोटेशनकडे बघा कसं कुणाची बेरीज करायला, कारण मग सांगितलं बरोबर होतं. थोडा विचार करा बरं याच्यावर. 2.5 मिनिटाचे आपल्याकडे. पाठवलेला फिक्स आहे, हा पाठवलेला फिक्स आहे, इथं पाठवलेला हा फिक्स आहे. आता याला जर मी सेंड केला असं म्हटलं तर हा रिसिव्ड असेल. इथंच पाहता AI सेंड AJ रिसिव्ड, म्हणजे मग सांगितलेलंच बरोबर होतं. माझ्याबरोबर तुम्ही कन्फ्युज होऊ नका, मग सांगितलेलंच बरोबर होतं. पटकन रिपीट करतो याला. या डेफिनेशन पहा, AI इज सेंट. चॅनल कोड मध्ये एखादा शब्द पाठवला तर प्रत्येक अल्फाबेट मधला प्रत्येक शब्द मिळण्याची प्रॉबिलिटी काय, हा पहिला असेल A1, दुसरा असेल A2, आणि असं करत करत AQ. या प्रत्येकाची मिळण्याची प्रॉबिलिटी काय असं काढायचं आपल्याला. तर इकडे इकडे मिळणारे समजू आपण, हे पाठवलेलं समजू. तर पाठवलेला फिक्स आहे, हा पाठवलेला फिक्स आहे, मगाशी डायग्राम काढली ती बरोबर आहे. जास्त विचार केला का असं होतं कधी कधी. ह्याच्याकडे पाहिलं आपल्याला क्लिअर होतं, जास्त काही सांगायची गरज नाही. मिळणारे काय, पाठवणारा फिक्स, काय पाठवायचं ते फिक्स पाठवलं. समजा पाठवणारा A1 पाठवला तर मिळणाऱ्याला A1 ऐवजी A1 पण मिळू शकतो. A1 मिळण्याची प्रॉबिलिटी काय, मिळणाऱ्याला A2 मिळण्याची प्रॉबिलिटी काय, आणि AQ मिळण्याची प्रॉबिलिटी काय. त्या सगळ्या प्रॉबिलिटी काढल्या तर त्यांची बेरीज नेहमी 1 असावी, हे लक्षात घ्या. पाठवणारा एक शब्द फिक्स, आता A1 पाठवला, मग कोणी A2 पाठवल, मग A2 फिक्स करायचं इथे. मग हा आय ची किंमत सुद्धा 1 to Q घ्यायची तुम्हाला नंतर. पण या प्रत्येक केसमध्ये समजा इथे A1 आहे ते 1 येणार, इथे A2 आहे ते 1 येणार, ए आहे म्हणजे आय इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल 1 to Q ऑल्सो. सो दिस. आता 1 मिनिट, एक लेस दॅन 1 मिनिट आहे, चॉट बॉक्स मध्ये पुट करा काय डिफिकल्टी असेल याच्यामध्ये, समजलं असेल तर. नाही तर मग पुढच्या आपल्या 12-10च्या लेक्चरला मी पुन्हा एक्सप्लेन करतो. तोपर्यंत रेकॉर्डिंगला 10 मिनिट लागतात. त्याला जर रेकॉर्डिंग झालं नाही तर 5 मिनिटं लेक्चर उशिरा चालू होईल. नाही तर मग हे शिकवलेलं रेकॉर्डिंग होत नाही, रेकॉर्डिंग जाऊन पुन्हा पुढचं लेक्चर चालू होतं. मीटिंग संपली तर संपू द्या, आणि रेकॉर्डिंग संपलं तर मी पुन्हा मीटिंग चालू करतो. ठीक आहे, हे डेफिनेशन पुन्हा तिथे एक्सप्लेन करतो आपण. आणि मग मला जर मिळालं ते